नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। दिवाळीत बनावट मिठाई आरोग्यासाठी धोकादायक, अन्न व औषध प्रशासन विभागाची दुर्लक्ष कायम। तुम्ही भाजी बाजारातून भाजी नेता आहे की आजार, महापालिकेचे दुर्लक्ष, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात। मनोज जरांगे आणि गजानन हरणे यांच्या आंदोलनास देशमुख महिला मंडळाचा पाठिंबा, मराठा आरक्षणाची मागणी। खासदार व आमदार यांच्या घरासमोर वाढविला पोलीस बंदोबस्त, जमावबंदीचे कारण सांगत पोलिसांची आंदोलनकर्त्यांना नोटीस। महापालिका आयुक्तांच्या आदेशाने शहरात स्वच्छता मोहीम, शहरातील रस्ते साफसफाई सुरू, जनता भाजी बाजार दुर्लक्षित। आता सविस्तर बातम्या। सणासुदीची लगबग सुरू आहे। दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। दरवर्षी सणासुदीच्या काळात मिठाईचा खप अनेक पटींनी वाढतो। सणासुदीत मिठाईचा खप वाढल्याने खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचा धोकाही लक्षणीय वाढतो। असे असताना यावर कारवाईचे धाडस मात्र अन्न व औषध प्रशासन का दाखवत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बनावट मिठाईचा धोका वाढला असून सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्ह झाली आहेत। अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर किती दुधाचे नमुने घेतले, किती मिठाईचे नमुने घेत कारवाई केली, असा प्रश्न विचारला जात असताना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी हे वसुलीत गुंग आहेत। त्याचबरोबर कार्यालयात देखील कोणी उपस्थित नसल्याचे चित्र असून लोकांच्या आरोग्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे। अन्न व औषध प्रशासन विभागातील काही कर्मचारी आणि अधिकारी हे वसुलीसाठी आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे। बनावट मिठाई आणि खवा यावर धार टाकणे सोडून केवळ बड्या मिठाई मालकांकडून मिठाईचे डबे घेण्यात आणि पाकिट घेण्यात गुंतल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे। काही अधिकारी दौऱ्यावर इतर जिल्ह्याचा चार्ज आहे कारण सांगत घरूनच पाकिट जमा करत असल्याची धक्कादायक माहिती असून विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या अपसंपदेची चौकशी कोण करेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे। या पार्श्वभूमीवर येत्या हंगामात मिठाईची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानेही काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। दुकानदारांना या सणासुदीच्या काळात दुकानदारांना खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत। अधिकाऱ्यांना दुकानदारांवर निगराणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। असे असताना या आदेशाचे पालन होताना दिसत नाही। इतकेच काय तर अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला देखील केराच्या टोपलीत टाकल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे। या बातमीवर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता विभागात अधिकारी उपलब्ध नव्हते। मुख्य भाजी बाजारातून अकोलेकर भाजी नेतात की आजार, असा प्रश्न आता विचारला जात आहे। शहरातील भाजी बाजारातून निर्माण होणारी दुर्गंधी आणि वाढता कचरा ही मोठी समस्या असून याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे। दिवाळीत आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी महापालिकेने युद्धस्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे। सध्या सर्वत्रच विविध आजारांनी थैमान घातले असताना भाजी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। डुकरे, जनावरे, घाण पाणी व चिखलाच्या बाजूलाच असलेल्या भाजी बाजारातून भाजीपाला नव्हे तर आजारांची विक्री होत आहे। दिवाळीनिमित्त संपूर्ण भाजी बाजार सजला होता। शहरासह ग्रामीण भागातील व्यावसायिकांनी दिवाळीनिमित्त बाजारात फुले व विविध फळांची दुकाने लावली होती। दिवाळीमध्ये फुलांची विक्री न झाल्यामुळे घरी घेऊन जाण्याऐवजी दुकानदारांनी बाजारातच फुले टाकून दिली। तसेच या ठिकाणी नारळ पाणी व ऊसाची विक्री करण्यात येते। नारळातील पाणी पिल्यानंतर ग्राहक नारळ तेथेच टाकून देतो, तर ऊसाची खरेदी करताना त्यावरील पालापाचोळा त्याच ठिकाणी फेकून दिला जातो। या कचऱ्यावर पाऊस पडल्यामुळे भाजी बाजारात सध्या प्रचंड घाण पसरली आहे। हा कचरा सडला असून या ठिकाणी डुकरे, गायी, बकऱ्या चरत आहेत। याच ठिकाणी भाजी विक्रेता भाजीपाला विकत आहेत। दुकानाशेजारीच घाणीचे डबके साचले असल्यामुळे भाजीपाल्यावर विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। सध्या सर्वत्र आजारांनी थैमान घातले असून रुग्णालये फुल्ल आहेत। त्यातच घाणीच्या साम्राज्यात भाजीपाल्याच्या विक्रीमुळे आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। आने कोरोना भी डेंगू के साथ चालू है। हफ्ते में 2 बार तो आते हैं, पूरा लेके जाते हैं, लेकिन क्या कभी कभार ऐसा होता है कि 8 दिन 15 दिन आते ही नहीं। इससे लोगों के स्वास्थ्य को बहुत तकलीफ का काम है। आंखों की पब्लिक के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ होता है।
जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील देशमुख महिला मंडळाने पुढाकार घेतलाय। त्याचबरोबर अकोल्यात अन्नत्याग आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते गजानन हरणे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात देशमुख महिला मंडळाने निवेदन दिले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आमरण उपोषण व अकोल्यात गजानन हरणे यांच्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज देशमुख महिला मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले। मराठा समाजासाठी आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण चालू केले आहे। तसेच या उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गजानन हरणे यांनी अकोला येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। अकोल्यातील देशमुख महिला मंडळाच्या वतीने ह्या उपोषणात जाहीर पाठिंबा देण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते गजानन हरणे यांची तब्येत खालावण्याआधीच त्वरित कार्यवाही व्हावी, तसेच गरज भासल्यास त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री प्रशांत देशमुख, सौ कल्पना देशमुख, सचिव स्वप्नाली संजय देशमुख, उपाध्यक्ष नयना गजेंद्र देशमुख, मनीषा गजानन देशमुख, प्रतिभा विनोद देशमुख, सीमा नरेंद्र देशमुख, श्रीमती कविताताई ढोरे, लता अरुणराव देशमुख, अश्विनी अनंत देशमुख, रंजना श्याम देशमुख, पुष्पा विनायक देशमुख, शैलजा सुरेश देशमुख, सुलता शिवाजीराव देशमुख आदींची उपस्थिती होती। मराठा आरक्षण हे मराठ्यांच्या हक्काचं आहे आणि इथे जे माननीय हरणे साहेब बसलेले आहेत आंदोलनाला, त्यांनी 4 दिवसापासून अन्न तर नाहीच नाही पण पाणी पण घेतलेलं नाही आहे। तर आमचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे आणि यापुढे जर आम्हाला लवकर आरक्षण मिळालं नाही मराठ्यांना तर याचा तीव्र आंदोलन, यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही महिला करू। आम्ही महिला रस्त्यावर उतरायलाही कमी पाहणार नाही। त्याच्यामुळे आमची सरकारला विनंती की लवकरात लवकर मराठा आरक्षण हे झालंच पाहिजे। अकोल्यातील खासदार आमदारांच्या घरासमोरही आत्मक्लेश आंदोलन होणार असल्याने पोलिसांनी अलर्ट भूमिका घेतली। आंदोलनाची परवानगी नाकारत पोलिसांनी नोटीस बजावल्या। त्याचबरोबर आज मोठा पोलीस बंदोबस्त नेत्यांच्या घरासमोर तैनात करण्यात आला आहे। सध्या राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण पसरले आहे। आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळणही लागले आहे। मराठा समाजाच्या आंदोलनामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने या आंदोलनावर लक्ष केंद्रित केले आहे। अकोला येथेही मराठा समाजाच्या वतीने विविध पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे। गुरुवारी जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्या घरासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे। पोलीस प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे, मात्र हे आंदोलन करणारच असा इशारा मराठा समाजाने दिलाय। त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना नोटीसही पाठवली। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणावर ठाम आहेत। त्यामुळे आता मराठा समाज रस्त्यावर येत आंदोलन करीत आहे। याचा धसका घेत पोलिसांनी खासदार आमदार मंत्र्यांच्या घरासमोरील बंदोबस्तात वाढ केली आहे। अकोल्यातील खासदार आमदारांच्या घरासमोरही आत्मक्लेश आंदोलन होणार असल्याने पोलिसांनी अलर्ट भूमिका घेतली। आंदोलनाची परवानगी नाकारत पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत। गर्दी जमवून आंदोलन केल्यास व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आंदोलनकर्त्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। गुरुवारी सकाळी भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल। याशिवाय उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी, शिंदे गटाचे आमदार विप्लव बाजोरिया, भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल, अकोटचे आमदार प्रकाश भाडसाकडे, मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे। दिवाळी सुट्टीत पुणे, नाशिक येथून विदर्भात परत येणाऱ्यांसाठी खासगी बस सेवा महागली आहे। गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन वाढविण्यात आलेल्या दरांना कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नाही। त्यामुळे प्रवाशांची लूट सुरू आहे। यावर उपाययोजना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अधिक बस चालविण्याचे नियोजन केले जात आहे। दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यामध्ये भरमसाठ वाढ होते। रेल्वे आरक्षणासाठीही अनेकांना ताटकळत राहावे लागते। पुण्यातून अकोल्याला येणाऱ्या प्रवाशांना इतर वेळेस 1200 ते 1500 रुपये दर आकारले जातात, मात्र दिवाळी हे दर थेट दुप्पट करण्यात आले आहेत।
तिकीट आरक्षणासाठी सेवा संकेतस्थळावर दराबाबत कमालीची अनिश्चितता दिसून येत आहे. एसी स्लीपर बससाठी 2000 ते 3500 रुपयांपर्यंत दर आकारले जात आहेत. विशेष म्हणजे हे दर वाढविण्याबाबत आरटीओ विभागाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. पुण्यातून अकोल्यात येणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने ऑपरेशन दिवाळी अंतर्गत विशेष बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील वाकडेवाडी परिसरात कंटोनमेंट ग्राउंड भाड्याने घेण्यात येणार असून या ठिकाणी 30हून अधिक बसेस अकोला जिल्ह्यासाठी सोडण्यात येणार आहेत. अकोला येथून पुणे येथे पर्यवेक्षक सुद्धा जाणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी 14 ते 25 नोव्हेंबर दरम्यान अकोला पुणे बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एसटीचे ऑनलाईन आरक्षण 7 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. यामध्ये शिवशाहीचे स्लीपर, साधी स्लीपर सीटर अशा सुविधा उपलब्ध राहणार आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास दसरा व दिवाळी निमित्त घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश स्टॉक. खरेदी करा 2 जीन्स व मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच खरेदी करा 2 शर्ट व मिळवा 1 शर्ट अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड व सेमी ब्रँडेड कंपनीच्या फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, जीन्स, कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, कुर्ता पायजामा, ब्लेजर, मोदी जॅकेट आणि बरेच काही, तेही मार्केटपेक्षा स्वस्त दरात. ब्लेझर्स व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू. भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी किमतीमध्ये. तर एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रतनलाल प्लॉट, मिस्टर डेनिम मेन्सवेअर जवळ, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांनी केलेल्या परिश्रमातून अनेक विद्यार्थी घडले, अनेकांचे जीवन सफल झाले. अनेक खेळाडूंना घडविण्यात रुस्तमाबाद येथील जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचा मोठा हातभार लागला आहे, असे मत माजी आमदार तुकाराम बिरकड यांनी व्यक्त केले. तर या निवृत्तीच्या सोहळ्यात शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी प्राचार्य बिरकड यांच्या कार्याचा गौरव केला. प्राचार्य शत्रुघ्न बिरकड हे अतिशय उपक्रमशील असून त्यांनी शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांचे हे कार्य आम्हा सर्वांसाठी लक्षात राहण्यासारखे आहे, असे विचार शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुस्तमाबाद येथे आयोजित माजी विद्यार्थी मेळावा व गुणवंतांचा सत्कार तसेच प्राचार्य शत्रुघ्न बिरकड यांचे सेवानिवृत्ती समारंभात बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक माजी आमदार तुकाराम बिरकड, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर राठोड, गावचे सरपंच गजानन म्हैसने, आळंदा ग्रामदान मंडळ अध्यक्ष दत्ताभाऊ ढोरे, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोबळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल म्हैसने, समाधान खडसे, बाळू खाडे, गजानन लोंढे, उपसरपंच दीपाली काडे, सदस्य अरुणा काकड, ज्योती खाडे, नेहा राऊत, ज्योतिताई धोमणे, दिग्दर्शक निलेश जळमकर, शिक्षकेतर कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज अग्रवाल, कपिल धोके, पोलीस पाटील सुनील खाडे, राजेश भगेवार, दयाराम खाडे, मुख्याध्यापक विदर्भ मुख्याध्यापक संघाचे गजेंद्र काळे, संघाचे अध्यक्ष बळीराम झांबरे, सचिव दिनेश तायडे, कोषाध्यक्ष माधव विखे, मुख्याध्यापक विलास कुमकर, तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष दिनकर गायकवाड, मुख्याध्यापक रमेश चव्हाण, मुख्याध्यापक दिनकर कडू आदी मंचावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना तुकाराम बिरकड यांनी ही संस्था नावारूपास आणण्यास व मोठी करण्यास शत्रुघ्न बिरकड यांचा मोठा वाटा असून ते संस्थेसाठी सदैव कार्यरत राहतील असा आशावाद व्यक्त केला. या प्रसंगी उत्कृष्ट कार्य करीत असल्याबद्दल निलेश जळमकर, पंकज अग्रवाल, कपिल ढोके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्तीबद्दल प्राचार्य शत्रुघ्न बिरकड तसेच त्यांच्या सुविज्ञ पत्नी विद्याताई बिरकड यांचा खेळाडूंचा सत्कार कपिल ढोके, संजय मैन, प्रास्ताविक जगज्जीवन पल्हाडे यांनी, तर आभार बिरकड सरांची कन्या दर्शना वाघमारे हिने मानले. या प्रसंगी शाळेमधील सर्व शिक्षक वृंद, गावकरी मंडळी यांनी त्यांचे जीपवरून भव्य स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व दीपक गोल्ड, आत्माराम राठोड,
राजेश आंबले, प्राध्यापक प्रमोद टोबरे, माधव जवळकर, कैलास देवबाले, दीपक सांगळे, शैलेश इखंडे, विठ्ठल सोळंके, अमोल शेळके, सौ पुष्पा गोल्ड, सौ रेखा डंबरे, सौ वानखडे, सौ दीपाली इंगळे, मधुकर गोंडचावे, केशव पिंपळकर, भास्कर राऊत, सदानंद गावंडे, अनिल तडे, अनिल कारले आदींनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमास आजी मांजी विद्यार्थी, रुस्तमाबाद, आळंदा, पिंपळखुटा, सारला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मूर्तिजापूर येथे मराठा आंदोलकांनी आज आमदार हरीश पिंपळे यांना घेराव घातला। हा घेराव घातल्यानंतर मराठा आरक्षण मिळण्यासाठी आपण आग्रही असल्याचे मत यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी व्यक्त केले, तर त्याच वेळी मराठा आरक्षणास पाठिंबा दिला। आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात मराठा समाज हा आक्रमक होताना दिसत आहे। अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे। सरसकट आरक्षणाच्या मागणीस घेऊन मूर्तिजापूर तालुक्यातील मराठा समाजाने मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या घराला घेराव घातला होता। यावेळी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी करीत एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या। आमदार हरीश पिंपळे यांनी यावर आंदोलकांची भेट घेत एकंदरीत मराठा समाजाची परिस्थिती आणि समाजाच्या भावना लक्षात घेत कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यात यावे असे निवेदन पिंपळे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले। यावेळी आमदार पिंपळे यांनी उपस्थित मराठा समाजाला मार्गदर्शन करीत मी सदैव मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ उभा ठाकणार असल्याची ग्वाही दिली। यावेळी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता। याप्रसंगी उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे, तहसीलदार उमेश बनसोड, भाजपा तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे, उपाध्यक्ष कोमल तायडे, कमलाकर गावंडे, सचिन देशमुख, लखन अरोरा, अमोल प्रजापती, गोपाल दायमा, अमित नागवान उपस्थित होते। मराठा समाजाच्या आरक्षणाला घेऊन आज बाची टाकडी या भागातील अनेक मराठा समाजातील युवक, तरुण, वयोवृद्ध नागरिक आरक्षण संदर्भात मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना जबाब विचारण्यासाठी आलेले आहे। या संदर्भात आपल्यासोबत मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीशभाऊ पिंपळे आहे, त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा 1980 मध्ये पाटील साहेबांनी सुरू केला होता। त्यानंतर 16 मध्ये एक मराठा लाख मराठा यांचे लाखोचे मोर्चे निघाले होते आणि तो मोर्चा अकोल्याला निघाला होता 20 सप्टेंबर 2016 रोजी। त्या मोर्चामध्ये काळी फीट बांधून मी स्वतः सहभागी झालो होतो। मूर्तिजापूरला जेव्हा मराठा समाजाचा मोर्चा आला होता त्याच्यातही माझा जाहीर पाठिंबा मराठा समाजाच्या आंदोलनाला होता। माझं पत्रही त्यावेळेस होतं। सभागृहामध्ये ज्यावेळेस हा मराठा समाजाचं आरक्षण मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या मुख्यमंत्री असताना आला त्यावेळेस सगळ्यात मोठ्या आवाजाने एक मताने सगळ्या समाजाच्या आमदारांनी याला पाठिंबा दिला होता आणि तो कायदा मंजूरसुद्धा झाला होता। सरकार बदलली त्यानंतर तो कायदा चॅलेंज झाला, सुप्रीम कोर्टात तो अटकला। आजही सुद्धा बाळशाकडी तालुक्यातील मराठा समाजाचे काही नेते जे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून मराठा समाजाचा आज जे आंदोलनाचा आमदाराचे इथं ठिय्या आंदोलन होतं त्यासाठी आलेले आहेत। मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनालाही माझा पाठिंबा आहे आणि जे आमच्या तालुक्यातले लोक आले आहेत त्यांनाही माझा पाठिंबा आहे। आणि त्याचं पत्र मी आज मुख्यमंत्री साहेब 30 तारखेला आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला पत्र पाठवलेलं आहे। ईमेलची कॉपी, पत्र सगळे माझे त्यांच्यासोबत आहे।
आणि आजपर्यंत मूर्तीवरचा नगराध्यक्ष जो भाजपचा झाला तोही मराठा समाजाचा होता. तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, जे काही पदाधिकारी आहे किंवा सगळ्यात जास्त मराठा कार्यकर्ते माझे भाजपचेच आहे. म्हणून माझा मराठा समाजाच्या आंदोलनाला आणि पुरा पाठिंबा आहे आणि मी त्यांच्यासोबत आहो. आज अकोल्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर पारंपरिक दिंडी घेऊन निदर्शने करण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरात शिवसेनेने हे आंदोलन केले. यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. अरे दिल्लीचं गांजर काय म्हणते? अरे दिल्लीचं गांजर काय म्हणते? एक मराठा, एक मराठा, मराठ्यांना आरक्षण, मराठ्यांना आरक्षण. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात मोठा लढा उभारला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी हा लढा सुरू केलाय. याला संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सरकारने ठराव जारी करून 40 दिवस उलटून गेले तरी मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज अकोला शहरात मराठा समाजाला आरक्षण देण्यात येत असून या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापासून पारंपरिक दिंडी काढून जय हरिनामचा गजर करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हलगर्जीपणा करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महापालिका आयुक्तांच्या दणक्यानंतर आजपासून शहरातील स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. सफाई कामगारांनी आज अखेर झाडू, नाली सफाईचे फावडे हातात घेत साफसफाई केल्याचे चित्र शहरात होते. शहरातील रस्त्यावरील धूळ व माती साफ करण्याची गरज असताना केवळ हिवाळ्यात झालेली पानगळ झाडण्याचा केविलवाणा प्रयत्न काही सफाई कामगारांनी केला. पण रस्त्यावरील धूळ, रेती, माती साफ करण्याची गरज असताना तशी स्वच्छता मोहीम राबविली जात नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. पण आज मात्र सकाळी सफाई कामगारांनी कामे केल्याचे चित्र होते. अन्यथा गेल्या 1-2 महिन्यांपासून स्वच्छता मोहीम थंड बस्त्यात पडली होती. आरोग्य निरीक्षकांना व्यवस्थापन व कामाचे धडे देण्याची गरज आहे. नाली साफ करताना केवळ वरवर कचरा साफ होतो, नालीचा काठ दिसेपर्यंत सफाई होत नाही. आरोग्य निरीक्षकांनी शिक्षण घेताना घेतलेले स्वच्छतेचे धडे पुन्हा देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अनेक क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न कायम होता. त्याचबरोबर मुख्य बाजारपेठेतील स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज असून पुढील 10 दिवस मुख्य बाजारपेठेत नागरिकांची होणारी धावपळ पाहता मुख्य बाजारपेठ, टिळक रोड, कपडा मार्केट, किराणा मार्केट, दाणा बाजार, फतेह चौक, टॉवर, नेकलेस रोड येथे स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आज थोडी बहुत स्वच्छता मोहीम राबविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरातील कचऱ्याचे ढीग देखील मोठ्या प्रमाणात उचलले गेले होते हे विशेष. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त व प्रशासक कविता द्विवेदी यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना कामावर लावल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. दिवाळीत बनावट मिठाई आरोग्यासाठी धोकादायक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष कायम. तुम्ही भाजी बाजारातून भाजी नेता आहे की आजार, महापालिकेचे दुर्लक्ष, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात. मनोज जरांगे आणि गजानन हरणे यांच्या आंदोलनास देशमुख महिला मंडळाचा पाठिंबा, मराठा आरक्षणाची मागणी. खासदार व आमदार यांच्या घरासमोर वाढविला पोलीस बंदोबस्त, जमावबंदीचे कारण सांगत पोलिसांची आंदोलनकर्त्यांना नोटीस. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने शहरात स्वच्छता मोहीम, शहरातील रस्ते साफसफाई सुरू, जनता भाजी बाजार दुर्लक्षित. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.